मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट. रेडी स्टार्ट. विश्व बालवर्ष आणि राजभाषा वर्षानिमित्त आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी वरून केलेल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की परिच्छेद महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे. प्रयत्नांवर तिची निष्ठा आणि श्रद्धा आहे. सामाजिक आणि आर्थिक समानतेचे उद्दिष्ट आपल्याला जलद गतीने गाठावयाचे आहे. जाती जमातीतील विषमता नाहीशी करावयाची आहे. प्रत्येकाला मानवतेची वागणूक मिळावी, समान संधी मिळावी आणि समृद्ध जीवनाची दालने खुली व्हावीत यासाठी जनतेच्या सहकार्याने गेल्या नववर्षात आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावयाची आहे. परिच्छेद नवीन वर्षात जनहिताचे अनेक नवीन संकल्प आपण हाती घेत असतो. यंदाच्या नववर्षात असेच 2 महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे प्रकल्प आपण महाराष्ट्रातही हाती घेण्याचे ठरविले आहे. पहिला आहे भारतीय भाषांच्या विकासाचा राजभाषा वर्ष म्हणून महाराष्ट्रात मराठी भाषेला राजभाषा आणि लोकभाषेचा सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची गती वाढविण्यात येणार आहे. व्यक्ती विकासात मातृभाषेचे महत्त्व मोलाचे असते. शिक्षणाचा व्यक्ती विकासाशी जवळचा संबंध असतो आणि म्हणूनच मातृभाषेतून शिक्षणाची सर्व दालने राज्यातील जनतेला खुली करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. तथापि उच्च आणि तांत्रिक शिक्षण मातृभाषेतून उपलब्ध नाही असा युक्तिवाद आजही काही बुद्धिवादी आणि शिक्षण तज्ज्ञांकडून केला जातो. मराठीला कमी लेखण्याचा त्यांचा उद्देश नसतो, पण आधुनिक ज्ञान आणि संशोधन हे केवळ आंतरराष्ट्रीय इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे असा त्यांचा युक्तिवाद असतो. मराठी भाषेत हे ज्ञानग्रंथ आज उपलब्ध नसले तरी केवळ इंग्रजी भाषेतच आहेत असे म्हणणे धाडसाचे होईल. ज्ञान आणि विज्ञानात आघाडीवर असलेल्या अनेक परकीय शास्त्रज्ञ व शिक्षण तज्ज्ञांना आज इंग्रजी भाषा येत नाही हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे. अशा शास्त्रज्ञांनी संशोधन केले आणि त्यांच्या शिक्षणतज्ज्ञांनी ते ज्ञान आपल्याला मातृभाषेतून त्यांच्या राष्ट्रातील जनतेपुढे ठेवलेले आहे आणि म्हणूनच बुद्धिवादी, विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञांना माझे आवाहन आहे की परकीय भाषेचा आदर ठेवा, पण महाराष्ट्रातील असंख्य मराठी भाषिकांना त्यांच्या मातृभाषेतून आधुनिक ज्ञान संशोधनाची साधनसामुग्री मराठी भाषेतून उपलब्ध करून देण्याचा कसोशीने प्रयत्न करा आणि मराठी भाषेला पुन्हा एकदा सन्मान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करा. आपण यात यशस्वी व्हाल
असा मला विश्वास वाटतो.